एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज मी जाणार आहे वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावामध्ये, कारण त्या गावामध्ये विठोबा देवाचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तर तिकडे आज यात्रा असते, तर त्यासाठी मी आज जाणार आहे. म्हणजे त्या यात्रेमध्ये आज मी जाणार आहे. चला तर मग बघूया तिकडची यात्रा कशी असते ते. आम्ही दुपारी जेवून वगैरे दुपारी 2:30 वाजता घराबाहेर पडलेलो. आणि 4-4.5 तासांचा प्रवास करून आम्ही तिकडे पोहोचलो. आम्ही त्या ठिकाणी स्टेसाठी थांबलो होतो. ते घर इतकं सुंदर आहे, बघाच तुम्ही आता. आणि फक्त तेच घर नाही, तिकडची सर्व घरं इतकी भारी आहेत, खूप मस्त. तिकडे खूप थंडी असल्यामुळे आम्ही गरम पाण्याने आंघोळ वगैरे केली. त्यानंतर गरम गरम जेवण करून आम्ही निघालो पुन्हा जत्रेला जाण्यासाठी. आम्ही 12-12:30ला इकडे आलो होतो, तरी पण इकडे इतकी गर्दी होती, भयंकर गर्दी होती इकडे. विठोबा देवाचं आम्हाला खूप छान दर्शन मिळालं. देवळामध्ये गाभाऱ्याच्या बाजूला हे जे 3 निशाण आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना देवाची तरंग असं बोलतात. पुढे आपल्याला या विठोबा देवाच्या पादुका पाहायला मिळतात. असं म्हणतात की गावाच्या रक्षणासाठी विठोबा देव स्वतः ह्या पादुका घालून गावामध्ये भ्रमंती करत असतात. सर्व पूजा विधी आटपल्यानंतर रात्री 1:30 वाजता ढोल ताशा वाजवत देवाची पालखी मंदिरातून बाहेर पडते. पालखीसोबत मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. तेही फटाक्यांची आतिषबाजी करत. $2,000 later. तर मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर काल रात्र होती, त्यामुळे इकडचा काय तुम्हाला दाखवायला भेटलं नाही. पण इतकं सुंदर आहे इकडे, एकदम शांतता आहे आणि झाडं वगैरे पण भरपूर आहेत. दाखवतो तुम्हाला. तर इथं आहे दत्त मंदिर आहे समोर. आम्ही तेच काल रात्री झोपलेलो. आता मी निघालो आहे पुन्हा घरी जायला. तर मग भेटूया थोड्या वेळाने. थोड्या वेळाने
आम्ही हॉटेल स्वानंद जीवन इथे नाश्ता करायला थांबलो. इथे स्पेशल म्हणजे भजी आणि भाजीपाव खूप फेमस आहे. तुम्ही कधी इकडे आलात तर नक्की ट्राय करा. खूप छान डिश आहेत या दोन्ही. तर मित्रांनो, मी आता माझ्या घरी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आपल्या घरी आल्यावर जे सुख मिळतं ते कुठेच नाही मिळत. तर मित्रांनो, आपण आपला आजचा व्लॉग इथे संपूयात आणि आपण भेटूयात सीधा पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.